टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे IBPS पॅटर्नचे PYQ बघत आहोत। हा प्रश्न आलेला आहे SBI क्लर्क प्री एक्झामिनेशन 2021 मध्ये झालेली। प्रश्नाचं स्वरूप बघा, हा आहे सिंप्लिफिकेशनचा क्वेश्चन। 462 भागिले 525 प्लस 24 गुणिले 12 इक्वल टू व्हॉट। या ठिकाणी आपल्याला बेसिक माहित पाहिजे। ते बेसिक कोणतं, तर 462 भागिले 5.25। आता 5.25 म्हणजे काय होते, तर याला 525 मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येते डिवाइडेड बाय 100 करून। कसे करणार बरं आपण, तर या ठिकाणी हा पॉइंट निघून गेला आणि हे जे पॉइंट नंतरचे जे दोन अंक आहे त्यासाठी 2 शून्य घ्यायचे असते आणि या पॉइंट साठी 1 शून्य घ्यायचं असते। म्हणजेच आपण काय केलं, 525 भागिले 100 केलं। आता इथल्या इथं त्याला भाग देता येतो। बघा कसं देणार भाग, 25 दोन्ही काय 50 आणि 25 एका 25 आणि 25 चूक काय 100। आता याच्यावर सुद्धा आपल्याला प्रक्रिया करता येते। कशी बरं प्रोसेस, तर हा जो भागिले 21 भागिले 4 आहे याचा प्रत्यक्ष भाग देत बसू नका। या भागिलेच करायचा आपल्याला गुणाकार, म्हणजे 462 गुणिले 4 वर जाणार आणि 21 खाली येणार, म्हणजे 4 भागिले 21 झाले। आता असा आडवा भाग जाणार, 21 एका 21, 21 दोन्ही 42, 46 मधून 42 गेले उरले 4 झाले पुन्हा 42, 21 दोन्ही 42, म्हणजे 22 गुणिले 4 म्हणजे आले 88। आता एवढे आले 88, 88 प्लस काय करायचं आपल्याला, प्लस 24 गुणिले 12 करायचं। आता 24 गुणिले 12 म्हणजेच काय होणार आहे, 12 चूक 48, हा चाले 4, 12 दुनी 24 आणि 24 आणि 4 होते 28, म्हणजे 288। फायनली आपल्याला आन्सर काय येणार आहे, 88 प्लस 288। मित्रांनो काय आन्सर येईल, 8 आणि 8 काय झाले 16 झाले, हातचा 1 दिला, 8 आणि 8 16 ने काय झाले 17 झाले आणि इथं हातचा दिला तर इथं झाले 3, तर 376 आपल्याला आन्सर येते। प्रॉपर आन्सर येते सी। चेक करूया, बघा या ठिकाणी राईट आन्सर आहे। या प्रश्नाच्या माध्यमातून आपण बेसिक शिकत आहोत आणि ते बेसिक तुम्ही समजून घ्या। मित्रांनो जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितपणे तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। दुसरा क्वेश्चन आपण बघूया, कारण आपण 3 क्वेश्चन घेत असतो। हाऊ मेनी पेअर्स ऑफ लेटर आर देअर इन द वर्ड कंडिशन। कंडिशन मध्ये या लेटर मध्ये अशा किती शब्दाच्या जोड्या आहे ज्या 2 शब्दातील 2 वर्णांमध्ये जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर त्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांमध्ये असतात, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। ईच ऑफ व्हिच हॅव ॲज मेनी लेटर्स बिटवीन देम बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन। म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजेच दोन्ही पुढे आणि मागे अशा दोन्ही दिशेने आपल्याला त्याचा आन्सर काढायचा आहे। इन द वर्ड ॲज दे हॅव बिटवीन देम अकॉर्डिंग टू इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर। आता खाली तर त्याच्यामध्ये दिलेलंच आहे, कंडिशन या शब्दामध्ये अशा किती जोड्या आहेत ज्या अक्षरांमधील अंतर शब्दात तसेच इंग्रजी वर्णमालेच्या क्रमातही तितकेच आहे, पुढे आणि मागे असं या ठिकाणी कंडिशन दिलेलं आहे। कोणकोणत्या प्रश्नामध्ये फक्त पुढे असंच दिलेलं असते। आता हा शब्द आपण लिहून घेऊ, कंडिशन। कंडिशन। आता मित्रांनो बघा आपण कसं करायचं, हे बोर्ड घ्या, या सी वर ठेवा। सी वर ठेवल्याबरोबर आपण पुढे जायचं आहे। सी नंतर डी म्हणायचं, इथे डी आला का नाही, पेअर होऊ शकत नाही। डी ई एफ जी एच आय, आय ला जुळला आय, जे के आय ला जुळल्या कारणाने इथून हा काय झाला तर हे पहिली पेअर झाली। त्याच्यानंतर आपण ओ जवळ जायचं, ओ नंतर पी जुळत नाही, क्यू आर एस टी यू व्ही कुठेच जुळले नाही। मी जे बोललो ते कुठेच अल्फाबेट जुळलेलं नाही म्हणून ओ तसाच निघून गेला। एन ओ यायला पाहिजे, डी आला, एन ओ पी क्यू आर एस टी काहीच जुळलं नाही, डी ई एफ जी एच आय जुळलं नाही, आय जे के एल एम काहीच जुळलं नाही, टी यू व्ही डब्ल्यू नाहीच जुळलं, आय जे के काही जुळलं नाही, ओ पी पाहिजे होता इथे एन आला काहीच जुळलं नाही। फक्त सी ची एकच पेअर झाली, ते म्हणजे आय सोबत। त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, दोन्ही बाजूने म्हटलं, दोन्ही दिशेने, म्हणजे पुढचा आपण विचार केला, आता मागून पुढचा विचार करायचा आहे, आपल्याला रिव्हर्स यायचं आहे। आता या ठिकाणी बघा एन, एन नंतर डायरेक्ट ओ येतो, हा जुळतो या ठिकाणी, म्हणजे ही झाली दुसरी पेअर। एन ओ इकडे याला जुळल्यानंतर पुन्हा इथपर्यंत जायच लागते आपल्याला, कदाचित दुसरी पण पेअर याच्यामध्ये इन्क्लूड असू शकते म्हणून। एन ओ पी क्यू आर एस टी यू
व्ही, कुठलंच जुळलं नाही म्हणून आपण ओवर गेलो. ओ पी क्यू आर एस टी यू व्ही, आय जे के एल एम एन ओ, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, आय जे के एल एम डी ई एफ जी जुळतच नाही. एन एन नंतर पुन्हा ओ आलेला आहे म्हणून ही झाली तिसरी पेयर. एन ओ पी, ओ इथं जुळतच नाही, ओ नंतर पी येतं. आता बघा पुढून मागे जात असताना एक पेयर सापडली, मागून पुढे येत असताना दोन पेयर सापडल्या, अशा झालेल्या आहेत त्या तीन पेयर्स. म्हणून आन्सर येते या ठिकाणी काय, प्रॉपरली डी. काय तर प्रॉपर डी येतं. अशा प्रकारचे बरेचसे शब्द त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार म्हणजेच खऱ्या अर्थानं इंग्रजी वर्णमालेनुसार जेवढे, आता समजा सी आणि आय मध्ये इथे किती अक्षर आहे तर 5 अक्षर आहे. बिलकुल सी आणि आय मध्ये इंग्रजी वर्णमालेमध्ये 5 अक्षराचे डिफरन्स असते. ओके, म्हणून ही एक पेयर झाली. नंतर इथं काहीच हे नाही, म्हणजेच इंग्रजी वर्णमालेनुसार हे सुद्धा जोडतात, हे सुद्धा जोडतात, म्हणून 3 असे आन्सर येते. सो आन्सर आहे 3. आता तिसरा प्रश्न बघा. डायरेक्शन देण्यात आलेले आहे, स्टडी द फॉलोइंग अरेंजमेंट केअरफुली अँड आन्सर द गिवन बिलो. आता ही जे अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये मित्रांनो इथं चिन्ह आहे, नंतर अक्षर पण आहे, म्हणजे इंग्लिश अल्फाबेट्स आहे, त्याच्यानंतर अंक या ठिकाणी कुठलाही देण्यात नाही आला. त्यांनी काय सांगितलं, हाऊ मेनी सच सिम्बॉल्स, असे किती सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह आहेत, आर देअर इन द अबाहू अरेंजमेंट, या वरच्या अरेंजमेंट मध्ये असे किती सिम्बॉल्स आहे म्हणजे चिन्ह आहे, इच ऑफ व्हिच इज इमिजिएटली प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट बट नॉट इमिजिएटली फॉलोड बाय वोवेल्स. आता हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. हे इंग्लिशमध्ये दिलं, त्याच्यानंतर मराठीमध्ये दिलं. मराठीमध्ये बघा, वरील रचनेत असे किती चिन्हे आहेत, म्हणजे आपल्याला चिन्हच टार्गेट करायचे आहे. कोणकोणती चिन्ह आहे बरं, हा एक पहिला चिन्ह, त्याच्यानंतर हा अँड चिन्ह, हा कॉपीराईटचा, हा आर, नंतर हा डॉलर, हा काय आहे हॅश, हा पर्सेंटेज आहे, आणि हे स्टार आहे, आणि हे एक चिन्ह आहे. असे चिन्ह देण्यात आलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 चिन्ह आहे या ठिकाणी या अरेंजमेंटमध्ये. त्यांनी काय सांगितलं, आपल्याला काय करायचं हे आधी लक्षात घ्या. जर इमिजिएटली हा शब्द असेल आणि मराठीमध्ये ताबडतोब शब्द असू द्या किंवा लगेच शब्द असू द्या किंवा त्वरित शब्द असू द्या, हे जर शब्द आले तर मग काय करायचं, आपल्याला मराठीचं थोडंसं कन्व्हर्जन करायचं, म्हणजे रूपांतर करायचं. काय करायचं, जे ताबडतोब एका व्यंजनाने आधी येतात, वरील रचनेत असे किती चिन्हे आहेत, म्हणजे आपल्याला चिन्ह टार्गेट करायला सांगितलं म्हणून आपण इथं चिन्ह लिहिलं. आता मधोमध आपल्याला चिन्ह पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, जे हे चिन्ह जे ताबडतोब एका व्यंजनाने आधी येतात, एका व्यंजनाने आधी येतात असं म्हटलेलं आहे. आपण आधीचं करायचं नंतर आपल्या शाब्दिकतेमध्ये, आणि डायरेक्ट आपण काय करायचं, आपण असं शाब्दिकता बदलवायची की चिन्ह हे चिन्हानंतर व्यंजन येते, चिन्हानंतर व्यंजन येते, चिन्हानंतर व्यंजन येते असं म्हणायचं आपण. म्हणून या ठिकाणी चिन्हानंतर व्यंजन आपल्याला फिक्सच आहे. व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट. येस. आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, पण ताबडतोब म्हणजे त्वरित लगेच, पण ताबडतोब स्वराने नंतर येत नाही, स्वराने नंतर येत नाही, नंतरच करायचं आपण आधी. म्हणजे आपण असं म्हणायचं, चिन्हाच्या आधी स्वर येत नाही, चिन्हाच्या आधी हे बघा ताबडतोब स्वराने नंतर येत नाही. आपण काय म्हणायचं, आपली शाब्दिकता बदलवायची, ताबडतोब शब्द जाऊ द्यायचा, म्हणजे चिन्हाच्या आधी स्वर येत नाही. हे कट केलं आपण, चिन्हाच्या आधी स्वर येत नाही. चिन्हाच्या आधी जर स्वर नसेल तर मग काय असेल, व्यंजन असेल. म्हणजे काय असेल, व्यंजन. स्वर नाही पाहिजे म्हणजे आपल्याला व्यंजनच पाहिजे. याचा अर्थ असा, चिन्हाच्या आजूबाजूला आपल्याला दोन्ही व्यंजन पाहिजे, दोन्ही व्यंजन पाहिजे. मग आपण जाऊया पहिल्या चिन्हाकडे. पहिल्या चिन्हाला तर कटच होणार, कारण की त्याच्या आधी काहीच नाही. दुसरं चिन्ह आहे अँडचं, म्हणजे चिन्हाच्या आजूबाजूला व्यंजन पाहिजे, म्हणजे या ठिकाणी व्यंजन आहे, म्हणजे ही झाली पहिला गट झाला. त्याच्यानंतर हा जो कॉपीराइट आहे, इथे सुद्धा आपल्याला दोन्ही व्यंजन सापडले, म्हणजे हे झाले 2. त्याच्यानंतर इथं हा याच्या आधी व्यंजन आहे, परंतु नंतर त्याच्यावर काय स्वर आहे, म्हणून हा जो आहे कट होणार. त्याच्यानंतर डॉलरच्या आधी आणि नंतर व्यंजन आहे, म्हणजे हा आपण घेणार. तिसरी पेयर सापडली.
त्याच्यानंतर जो हा हॅश आहे, हा जो हॅश आहे, हॅशच्या आजूबाजूला पुन्हा व्यंजन आहे, म्हणून हे चौथी पेअर सापडली. मग बघा लगेच पर्सेंटेज आला. पर्सेंटेजच्या आजूबाजूला सुद्धा पी आणि एस हे दोन्ही व्यंजने आहे, म्हणून ही झाली पाचवी पेअर. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत स्टारकडे. स्टारच्या आधी हे डब्ल्यू हे व्यंजन आहे, मात्र ओ हा स्वर आहे, म्हणून हे येणार नाही. त्याच्यानंतर हे चिन्ह, या चिन्हाच्या आजूबाजूला दोन्ही काय आहे तर व्यंजन आहे, म्हणून सहावी पेअर सापडली. ऑप्शनमध्ये काय आहे, एकही पेअर नाही असं तर होणारच नाही. या ठिकाणी तर भरपूर पेअर निघाल्या, 1 2 3 4 5 6 पेअर निघाल्या. 4 येणार नाही, 2 येणार नाही, 3 येणार नाही, तर 4 पेक्षा जास्त म्हणजे ई आन्सर येणार आहे. सो ई आन्सर आलेला आहे. सर्व प्रश्न SBI क्लरिकल 2021 मधल्या पेपरमधले PYQ आपण घेतो. येस, म्हणजे आन्सर आलं आपल्याला 4 पेक्षा जास्त. शाब्दिकता चेंज करा. मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही शाब्दिकतेमध्ये चेंजेस करा, तेव्हाच तुमच्याला या पद्धतीने आन्सर येऊ शकतं, अदरवाईज येणारच नाही. येस, ओके. अशा पद्धतीने आपण 3 प्रश्न घेतलेले आहे. आता मी क्लासबद्दल थोडंसं सांगतोय. या ठिकाणी बघा तुम्हाला टेस्ट सिरीज दिसून येत आहे. ओके, ही टेस्ट सिरीज आहे. वीकली संडे फुल लेंथ पेपर मी घेत असतो. फुल लेंथ म्हणजेच काय की हा पेपर असतो 200 मार्क्सचा. या 200 मार्क्सच्या पेपरमध्ये मराठी असते, इंग्रजी असते, GK असते, चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी असते, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे आणि रिझनिंग सुद्धा आहे. हे सर्व एकत्रित करून 200 मार्काचा पेपर संडेला होत असतो 1 ते 3 ला. निश्चितच तुम्ही सर्वजण जॉईन कराल अशी आशा बाळगतो, कारण की या ठिकाणी फीस ठेवलेली आहे आपण 200 रुपीज आणि त्या 200 रुपीजमध्ये मी तुम्हाला 10 पेपर देतो. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.